हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। सोमवारपर्यंत याची डागडुजी नाही झाली तर आयुक्तांची गाडी मधल्या बाहेर दिसतेच कशी आम्ही बघू। मालेगाव शहरात आयुक्ताला घेरावबंदी केली जाईल आणि मोसम पुलावर आयुक्ताच्या गाडीच्या समोर आडवे पडू। जर आयुक्तांनी मालेगाव शहरातल्या रस्त्यांची दुरुस्ती येत्या 3 दिवसाच्या आत पूर्ण केली नाही तर आयुक्तांना मालेगाव शहरात फिरणं मुश्किल होईल। याची दक्षता मनपा प्रशासनाने घ्यावी असं अल्टिमेटम आम्ही या ठिकाणून आयुक्त साहेबांना आपल्या माध्यमातून देत आहोत। पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी। हिंदू नववर्षाप्रमाणे प्रथम दिवस गुढीपाडवा मानला जातो। हिंदू संस्कृतीत या दिवसाला पवित्र महत्त्व आहे। भारतात हिंदुत्ववादी सरकार आहे, राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, मालेगावात हिंदुत्ववादी नेते आहेत आणि या हिंदुत्ववादी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मालेगावच्या जनतेला जर हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असतील तर त्याचा निषेध हा हिंदुत्ववादी सरकार ज्याला पवित्र दिवस मानतं त्या पवित्र दिवशी आम्ही करू इच्छित होतो। आज नववर्षाची सुरुवात, हिंदू नववर्षाची सुरुवात ही आंदोलनाने आणि कुठेतरी सुबुद्धी द्यावी, देवाने मनपा प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना कुठेतरी सुबुद्धी द्यावी यासाठी ही मागणी करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करत आहोत। नगरपालिकेचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, जय जिजाऊ, जय शिवराय, अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। आता हे मालेगावामध्ये रस्त्याचं काँक्रिटीकरण झालं, रस्ते सुधारणा होत आहेत, काही डांबरी रस्त्यांवर त्यांनी पाईप टाकलेले आहेत, त्या पाईपमध्ये जे केलं त्याच्याबद्दल खड्डे पडले वगैरे त्याच्याबद्दल काही कॉर्पोरेशन काही लक्ष देत नाही। ज्यांच्याकडे संबंधित सांगावं तर कोणी त्याकडे सगळं दुर्लक्ष करतात। आता जे सिमेंटचे रस्ते झालेले आहेत त्याच्यामध्ये नळाचं पाणी रस्त्यावरती येतं, लोकांच्या पाईपाचं पाणी रस्त्यावर येतं, टेरेसचं पाणी रस्त्यावर येतं, लोकांचं सांडपाणी रस्त्यावर येतं। 60 फुटीला बऱ्याच वेळा पाईपलाईन गळती आहे। करोनाच्या काळापासून मी पाहतोय तर बऱ्याच जणांना सांगितलं काही उपयोग होत नाही। आज गुढीपाडवा या निमित्ताने मालेगाव शहरात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव साहेबांना अनेक वेळा आम्ही निवेदन वगैरे झाले, परंतु हे गेल्या 2 वर्षात आमचे जे आंदोलन निवेदने दिले त्याच्यावर कुठलंही आतापर्यंत काम झालेलं नाही आहे। सटाणा नाक्याचं 2 महिन्यापासून मी पाठपुरावा करत आहे की खड्डे पडले सुविधा हॉस्पिटलसमोर, 2-3 वेळा अपघात झाले इथे। मी माननीय गांगुर्डे साहेबांनाही फोन केला, ते म्हणे ठेकेदाराला सांगितले लवकरात लवकर पॅचवर्क करणार आहे, परंतु अद्याप सण उत्सव सुरू झाले, अद्याप खड्ड्यांची डागडुजी झाली नाही। 19 फेब्रुवारी शिवजयंतीला सुद्धा निवेदन दिलं होतं, म्हणे आम्ही खड्डे डागडुजी करू बुवा, परंतु शिवजयंतीला सुद्धा झाले नाही। त्यामुळे आज गुढीपाडव्याचं औचित्य साधून आम्ही आज खड्ड्यांमध्ये गुढी आज उभारलेली असून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आम्ही आज गुढी उभारली आहे। आयुक्तांचा निषेध असो। आज नवा दिवस, नवा सुरुवात, गुढी पाडव्याची गोड गाठ, तुझ्या दारी झेंडा उंच सोन्याचा हलका उजेड, त्याच्या खाली माझा संकल्प, तुझ्या हातात माझा धागा। गुढी पाडवाला रे सुखाचा सोहळाला रे, तू माझा पहिला शुभेच्छा, तुझ्यामुळे घर घरा सारखं वाटत रे। मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत। शहरात मालेगाव महानगरपालिकेच्या प्रशासकीय काळामध्ये शेकडो कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची निर्मिती करण्यात आली, परंतु मुख्य रस्त्यांच्या बाबतीत अशी उदासीन भूमिका घेण्यात आली आणि त्यामुळे मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मालेगावात अपघात घडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले। मालेगाव शहरातला अतिशय महत्त्वाचा सटाण नाका भागातील हा सटाण रोडवर ठिकठिकाणी 3-4 ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले। या खड्ड्यांमध्ये वाहनं आदळून आपटून वाहनं पडून अनेकांना अपघात झाले।
याच्या पुढे गेल्यावर बोसम पुलावर 3 फूट. शहरातल्या मुख्य रस्त्यांवरचे खड्डे बुजवायचे सोडून ठिकठिकाणी फक्त कॉन्क्रिटीकरणाचा जो काही सपाटा लावला आहे, गल्लीबोळात कॉन्क्रिटीकरण करायचं, पण तेही निकृष्ट दर्जाचं. जिथे कॉन्क्रिटीकरण झालं तेही रस्ते खराब, डांबरी रस्तेही खराब. हा शेकडो कोटीचा निधी नेमका खर्च केला कुठे जातो आहे, त्याच्या गुणवत्ता तपासणीचं काय, हे सन्माननीय आयुक्तांनी जाहीर केलं पाहिजे. हे प्रमाण थांबवायचं असेल तर कुठेतरी मनपा प्रशासनावर सन्माननीय विभागीय आयुक्तांनी कारवाई करावी, अशी आम्ही मागणी मालेगावच्या जनतेच्या वतीने मालेगावच्या जनतेच्या संदर्भात, समस्यांच्या संदर्भात मनपा प्रशासन उदासीन असल्यामुळे आम्ही विभागीय आयुक्त महोदयांना या ठिकाणून विनंती करतो, याची दखल त्यांनी घ्यावी आणि त्यांनी कारवाईचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत. मॅसेज किती वेळा केले, फोटो किती वेळा टाकले, किती महिन्यापासून 1.5-2 महिन्यापासून त्याची पाठपुरावा करतो एकाने. तुम्ही म्हणे ठेकेदाराला काम दिलेलं आहे, सण उत्सव केले, शिवजयंती केली, गुढीपाडवाला, रमजान ईद पर्वावर आहे. तुम्ही काय केलं मालेगाव शहरात? एखादा करता माणूस चालले गेला, त्याच्या घरावर काय दिसते माहिती आहे का? त्याचं घर उद्ध्वस्त होऊन जातं. आज एवढे मोठे मोठे खड्डे झालेले आहे, माणूस जाईल कुठून? आयुक्तांना हे सांगा की आयुक्त कमिशन घेतात ना, त्या कमिशनच्या पैशातून तरी आयुक्तांना एवढं सांगा, कमिशनच्या पैशातून जरी केलं ना तरी भरपूर चांगलं असतं. सन्माननीय आयुक्त साहेबांच्या कमिशन मधून तरी खड्डे मालेगावातले खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी या मताशी आम्ही सहमत आहोत. माणुसकी म्हणून. आणि आता काय त्यांची रिटायरमेंटला जरा कमीत कमी ते आयुक्तांना सांगा पुण्याचं तरी काम करा. CSR दिला जातो तसा कमिशनचा CSR काढा. किती खराब झाला तो आबनकरचा माणूस मरून गेला संगमेश्वरातला, आता 3 दिवस झाले. वारला का नाही? एक मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला निसर्ग हॉटेलजवळ. बोसम पुलावरच्या खड्ड्यांमध्ये ते सरकारचे भरले आपण. आता मी रात्री फोटो टाकले, सर्व टाकले, त्याच्यामुळे ते काम झालं. साहेब, मालेगाव शहरातले सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. तुम्ही शेकडो कोटी रुपये 3-4 वर्षामध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि याच्यासाठी खर्च केला. गल्ली बोळामध्ये कॉन्क्रीट टाकलं आणि नंतर भुयारी गटरच्या नावाने ते तोडलं पण गेलं. मला सांगा, काय भुयारी गटर करायची होती तर तुम्ही ते कॉन्क्रीटीकरणावर करोडो रुपये खर्च केला, तो निधी वाया घातला आणि मुख्य रस्त्यांचा विकास करण्याऐवजी मुख्य रस्त्यांची दुरावस्था ठेवली. बजेट त्यांनी लोकांना वाटले, त्यांनी आर्थिक पैसा घेतलेला आहे. कमीत कमी CRS फंड जसा इतर संस्थेमार्फत येतो तसं आयुक्तांनी त्यांच्या CRS फंडातून हे रस्त्यांची डागडुगी करावी. आयुक्त काय म्हणतात, इतके पाकिट येतात का ते पाकिट खर्च करायला पाहिजे ना. आमदार खासदार यांच्या त्यांच्याकडनं पाकिटं येतात. तुम्ही सांगा ना मला, या रस्त्याने लोकप्रतिनिधी जातात, सर्व जातात, हा रस्ता त्यांना दिसत नाही या का? रस्त्याची डागडुगी कधीपर्यंत पूर्ण होणार ते सांगा. जर सोमवारपर्यंत याची डागडुजी नाही झाली तर आयुक्तांची गाडी मधल्या दिसतेच कशी हे आम्ही बघू. मालेगाव शहरात आयुक्तांना घेरावबंदी केली जाईल आणि बोसम पुलावर आयुक्ताच्या गाडीच्या समोर आडवे पडू. जर आयुक्तांनी मालेगाव शहरातल्या रस्त्यांची दुरुस्ती येत्या 3 दिवसाच्या आत पूर्ण केली नाही तर आयुक्तांना मालेगाव शहरात फिरणं मुश्किल होईल. याची दक्षता मनपा प्रशासनाने घ्यावी, असं अल्टिमेटम आम्ही या ठिकाणून आयुक्त साहेबांना आपल्या माध्यमातून देत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जे कामाचे जे मक्तेदार आहे यांना आपण 2 नोटिसा दिलेल्या आहेत. पण हे रमजानचा जो उत्सव चालू आहे ते मुस्लिम कॉन्ट्रॅक्टर आहे, थोडं रमजानमुळे त्यांनी विलंब केला आहे. त्याच्यात त्यांना अल्टिमेटम दिलं आहे. त्यांनी पण आपल्याला 2 दिवसाचं सध्या दिलेलं आहे की 2-3 दिवसात साहेब आम्ही चालू करू, थोडा लेबरचा प्रॉब्लेम आहे आमचे. तर मी त्यांना ते सांगतो आहे की बुधवारपर्यंत आम्हाला वेळ द्या, आम्ही बुधवारपर्यंत हे करू. आम्ही जर सोमवारपर्यंत काम चालू नाही झालं तर आंदोलन अटळ आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं जे कारण दिलं जात आहे, ठेकेदार रमजान ईदच्यामुळे काम करू शकत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की परवा रमजान ईद आहे. राष्ट्रीय एकात्मता चौकात ईदगाह मैदानावर 2 लाख मुस्लिम बांधव ईदची नमाज अदा करण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे.
शहरातल्या मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास त्यांना जास्त होणार आहे. या गर्दीमध्ये जर एखादा अपघात घडला, त्याची दुर्दैवी घटना घडली, तर त्या दुर्दैवी घटनेचे पडसाद या महाराष्ट्रात पडतील. मालेगावची अशीच फार मोठी बदनामी मनपा प्रशासनाच्या निष्क्रिय आणि चुकीच्या कामकाजामुळे झालेली आहे. आता अजून किती बदनामी ह्या मालेगाव शहराची मनपा प्रशासन करू इच्छितं. 2 दिवसाच्या आत शहरातल्या डागडुजीचा विषय निकाली काढावा, अन्यथा सन्माननीय मनपा आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांच्या वाहनाला आम्ही अडवणार, त्यांना घेराव घालणार आणि जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत त्या वाहनाच्या आजूबाजूने आम्ही निघणार नाही. वाहनातच आयुक्तांना कोंडून ठेवू, हे या ठिकाणून आम्ही स्पष्टपणे सन्माननीय आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांना इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्ही कळवू इच्छितो. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.